नमस्कार, मी दत्तात्रय वरपे. वाळूज महानगरच्या पाणी प्रश्नावर आज मी उपोषण करतो आहे. खरं तर हे आमरण उपोषण करण्याची दुर्दैवी वेळ एमआयडीसी प्रशासनामुळे माझ्यावर आली. वारंवार मी स्वतः अर्ज विनंती केल्या, सिडकोच्या प्रशासनाच्या माध्यमातून अर्ज विनंती केल्या, मात्र महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाला जरा सुद्धा त्यांना पाजर फुटलेला नाही. आणि त्यांनी स्पष्ट शब्दात आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला एक थेंबही पाणी वाढवून देऊ शकत नाही. आमची कॅपॅसिटीने वगैरे वेगवेगळे कारण ते देत आहेत. एकीकडे दारूच्या कंपन्यांना भरमसाठ पाणी पुरवलं जातं, मात्र माझ्या नागरिकांना जर प्यायला पाणी मिळत नसेल, 8-8, 10-10 दिवस त्यांना पाणी मिळत नाही, पुरेसं पाणी 8 दिवसानंतर आल्यानंतरही येत नाही, आणि त्यांना जर भटकंती करावी लागत असेल, माता भगिनींना जर त्यांचा जीव कासावीस होत असेल, तर एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की त्यांना न्याय मिळवून द्यावा. त्या न्याय मागणीसाठी आज मी लोकशाहीच्या माध्यमातून, लोकशाही मार्गाने, अतिशय शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो आहे. जोपर्यंत मला पाणी एमआयडीसी प्रशासन देणार नाही, माझ्या नागरिकांची जोपर्यंत तहान भागणार नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण असं सुरू राहील. धन्यवाद. किती लोकांच्या पाण्याचा हा प्रश्न आहे? सर, जवळपास 60 ते 65 हजार कामगारांच्या हा पाण्याचा प्रश्न आहे, आणि हे सगळे लोक एमआयडीसीचे कामगार आहेत विशेष म्हणजे. आणि आमचा जो भूभाग आहे हा एमआयडीसीच्या अंतर्गत एमआयडीसीच्या परिसरात येतो, जेणेकरून या एमआयडीसीच्या औद्योगिकीकरणामुळे आमचे सर्वच्या सर्व पाणवठे, आमच्या विहिरी, आमचे बोरवेल हे दूषित पाणी झालेलं आहे, ते आम्ही प्यायला वापरू शकत नाही. आणि म्हणूनच आम्ही सर्वस्वी एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून आहोत. एमआयडीसी सोडून आम्हाला दुसरा कुठलाही स्रोत नाही. सिडको किंवा इतर ग्रामपंचायतला स्वतःचा स्रोत नाही, आणि ज्या विहिरी, बोरवेल वगैरे जे आहेत ते दूषित झालेलं पाणी आम्ही कुणीही पिण्यासाठी वापरू शकत नाही. आमच्या नागरिकांच्या आरोग्याचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, म्हणून आम्ही एमआयडीसी प्रशासनाची मागतो आहोत. आपण एमआयडीसीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी काही चर्चा केली का? काय पुढे एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांशी वारंवार चर्चा झाली, इतर अभियंत्यांशी बोलणं झालं, मात्र कुणीही नागरिकांना पाणी वाढवून देण्यासाठी सकारात्मक नाही. उलट त्यांचा सूर असा येतोय की आम्हाला एमआयडीसीला, औद्योगिक कंपन्यांना आम्हाला पाणी कमी पडतंय आणि आम्ही त्यांनाच पाणी पुरवणार, नागरिकांना किंवा कामगारांना पाणी देणं ही आमची जबाबदारी नाही. देशाचे पंतप्रधान म्हणतात